इथून पुढे तू या घरात राहायचं नाहीस। आज संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमची सोय या घराच्या बाहेर बघा। चला, झाली संक्रांत झाली, पण कुणावर तरी संक्रांत आली। नर्मदा, तिळाचे लाडू खूपच गोड झाले होते हं? मस्त एकदम। बर मला सांग, सगळं पॅकिंग वगैरे नीट झालंय ना? नाही, नेमकं आयत्या वेळेला काहीतरी राहतं म्हणून विचारते। आणि एक नर्मदा, इथून निघाल्यानंतर तुम्ही कुठे जाणार आहात? काय करणार आहात? काही ठरवलंय का? नाही? अरे देवा, मी सुचवलं तर चालेल का? चालेल ना? मीच सुचवते। काय कराल बरं तुम्ही? काय करू शकता तुम्ही तिघं? हां, तुम्ही वडापावची गाडी टाकता का? बघ ना, हे बघ, स्वतःच वडापाव करायचे आणि स्वतःच खायचे। चालेल? नाही? मग काय करशील तू? मला तर काय... नर्मदा, अगं तू भांडी किती चांगली घासतेस, घरकाम करू शकतेस तू। हे बघ, तू घरकाम कर, अजित आहे ना तो लोकांच्या गाड्या धुवेल, आणि दामोदरराव काय करतील बरं? अगं, सिक्युरिटीचं काम चांगलं करतील की ते। चालेल? हे बघ, तू घरकाम, अजित गाड्या धुवेल आणि दामोदरराव सिक्युरिटी। मस्त, एकदम छान सेटल व्हाल तू। का केलंयस तू हे सगळं? असं काय करतेस नर्मदा? तुला तुझी लायकी दाखवण्यासाठी। आणि कधी केलंस? तू किचन मध्ये फिरकली सुद्धा नाहीयेस। नाही सांगू शकत, भिंतीलाही कान असतात। खूप मोठं गुपित आहे। मला या सगळ्याचा खूप त्रास होतोय। अगं, तुला या त्रासातून मुक्त करण्यासाठीच म्हणून मी हे सगळं केलंय। तूच म्हणायचीस ना, मला नाही राहायचं या घरात, मी हे घर सोडून चालले म्हणून। मला नाही जायचंय कुठे, मला नाही जायचंय। मी कुठेही जाणार नाही, मी इथेच राहणार आहे, इथेच। हो का? बर, पण मग नर्मदा, तुला माझं सगळं ऐकावं लागेल। करीन तू जे म्हणशील ना ते सगळं करीन मी। ते काय म्हणाली होतीस तू? माझे पाय धुवून पाणी प्यायलीस तरी उपकार फिटणार नाही, असंच ना? मग उद्या ना सगळ्यांसमोर एक काम करायचं, आपली चूक कबूल करायची। आणि सगळ्यांना सांगायचं की माझ्यावर सूड उगवण्यासाठी तू लाडूमध्ये टाचण्या टाकल्या। आणि शेवटी आणखी एक छोटीशी गोष्ट करायची तुला। माझ्या पायावर स्वतःचं नाक घासायचं। मान्य का अमान्य हे मी विचारणार नाही नर्मदा, कारण भिकाऱ्यांकडे पर्याय नसतात। त्यांच्या भांड्यात जे काही पडतं ते त्यांना स्वीकारावंच लागतं। त्यामुळे एकतर माझ्या पायावर नाक घास किंवा मग हे घर सोड।
हॅलो हॅलो काका, सॉरी मी खूप उशिरा कॉल केलाय तुम्हाला, पण मला मला करमतच नव्हतं म्हणून मी फोन केला. बाबा कुठे आहेत माझे? बाबा भेटले का तुम्हाला? नाही, तुम्ही बघा ना, ते तिथेच कुठेतरी असतील. प्लीज तुम्ही बाबांना शोधा ना. हो. बाबा कुठे आहात तुम्ही? रडू नकोस, सापडतील बाबा. माझे बाबा बाबा सुखरूप असतील ना? हो हो. दादासाहेब, सध्या निवडणुकांचं वारं खूप जोरात वाहत आहे ना? दादासाहेब, तुम्हाला काय वाटतं यावेळी महानगरपालिकेत कुणाची सत्ता येईल? दादासाहेब, मीरा, हे बघ, मी ताई आहे तुझी. माझ्याशी जर भांडलीस ना तर नुकसान आपल्या दोघींचंही आहे. मी सांगते त्याचा जरा विचार कर.